9 ऑगस्ट मंडळी, 9 ऑगस्ट हा दिवस कॅलेंडरचा साधासुद्धा दिवस नाही, तर मेष राशीच्या पुरुषांसाठी काळाचा सर्वात भयंकर घाला ठरणार आहे. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या घरात कोणत्या नात्यात मित्रपरिवारात कोणी पुरुष मेष राशीचा असेल, तर हा व्हिडिओ अर्ध्यावर बंद करण्याची चुकूनही करू नका. कारण 9 ऑगस्टला मंडळी, 9 ऑगस्टला असा एक भयंकर प्रसंग घडणार आहे, जो एका पुरुषाचे हसते खेळते आयुष्य, त्याचे वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा आणि कष्टाची कमाई क्षणात राख करू शकते. हो मंडळी, ती बाई, हो तुम्ही बरोबर ऐकलं, ती बाई, त्या एका स्त्रीच्या नादात एक पुरुषाचे महावाटोळ होणार आहे. पण ती स्त्री कोण आहे? ती तुमच्या ओळखीची आहे का कोणी अनोळखी आहे? ती कामाच्या ठिकाणी भेटणार आहे की सोशल मीडियावरच्या एखाद्या जाळ्यातून? ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात असा दुर्मिळ आणि विनाशकारी ग्रहयोग यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. राहू आणि मंगळची ही अशी एक क्रूर नजर 9 ऑगस्टला मेष राशीवर पडत आहे, जी पुरुषाच्या बुद्धीचा थेट ब्रश करल आणि याच काळात एका स्त्रीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात विनाशाचा काळ प्रवेश करणार आहे. हो मंडळी, विचार करा, आयुष्यभर कमवलेली इज्जत एका मिनिटात धुळीत मिळणार आहे. तर ज्या कुटुंबासाठी तुम्ही दिवसरात कष्ट करत तेच कुटुंब तुमच्या विरुद्ध उभं राहिलं, तर कायदेशीर अडचणी, बदनामी आणि खिशातला शेवटचा रुपयाही निघून जाणं, हे सगळं 9 ऑगस्टच्या या काळात सावलीत दडलेलं आहे. बहुतांश पुरुष विचार करतात, असं माझ्यासोबत कधीच होणार नाही. पण लक्षात ठेवा, काळ जेव्हा घाला घालतो तेव्हा सावध होण्याची संधी सुद्धा देत नाही. म्हणूनच पुढील काही मिनिटात महासंकटाचे 6 भयंकर टप्पे उलगडणार आहेत. ती बाई कोण असणार? ती कशी फसवणार? या काळात जाळ्यातून स्वतःचा जीव कसा वाचवायचा? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही ही वॉर्निंग दुर्लक्ष केली, 9 ऑगस्ट नंतर तुमच्या विनाशाला फक्त तुम्हीच जबाबदार असाल. चला तर मग उघडूया विनाशाचे पहिले पान. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करा. चला तर मंडळी, आता व्हिडिओला सुरू करू. 9 ऑगस्टची भयंकर ग्रहस्थिती आणि ती स्त्री कोण आहे? हो मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा अग्नी आणि माया एकत्र येतात तेव्हा विनाशाचा जन्म होतो. 9 ऑगस्ट रोजी आकाशात असा एक दुर्मिळ आणि भयानक ग्रहयोग तयार होत आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ, जो प्रचंड ऊर्जा, राग आणि कमवसेचा कारण मानला जातो, परंतु 9 ऑगस्टला छुप्या आणि राहू ग्रहाची विक्र दृष्टी आणि शुक्र ग्रहाची माया मेष राशीच्या केंद्रस्थानी येऊन धडकत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तोच दुर्मिळ योग आहे, जो पुरुषांच्या बुद्धीवर असा पडदा टाकतो ज्यामुळे त्याला योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरकच समजेना. आता सर्वात मोठी धक्कादायक प्रश्न, ती एक बाई नेमकी कोण आहे, जी 9 ऑगस्टला मेष राशीच्या पुरुषांच्या विनाशाचे कारण ठरणार आहे? लक्ष देऊन ऐका. ही स्त्री 3 वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्या आयुष्यात येऊ शकते. कार्यालयातील किंवा व्यवसायातील गोड बोलणारी स्त्री, कामाच्या ठिकाणी अचानक तुमच्याशी जवळीक वाढवणारी, तुमच्या गुप्त गोष्ट जाणून घेणारी आणि ऐन मोक्याच्या वेळी तुम्हाला गोवरणार करस्थन रचणारी, अचानक आलेले हळूहळू वाढणारी चॅटिंग, पुढे जाऊन वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होणारी आयुष्यभराची ब्लॅकमेल, जवळच्या नात्यातील किंवा भूतकाळातील स्त्री, जिच्यासोबत तुमचा एखादा छोटासा जुना वाद किंवा गैरसमज झाला असेल. 9 ऑगस्टच्या या ग्रहमेलाच्या प्रवेशात तुमच्या असा खोटा अपेश घेऊन त्यामुळे तुमचे कुटुंब सुख एका रात्रीत खाक होईल. 9 ऑगस्टच्या नक्की काय घडेल? या ग्रहाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या पुरुषांना वाटेल की ही ती स्त्री माझ्यावर खूप प्रेम करते किंवा ती माझी खूप मोठी मदत करत आहे, पण भाव तोच तुझा सर्वात मोठा ब्रह्म असेल. विनाशाची सुरुवात नेहमी गोड शब्दांनी होते. 9 ऑगस्टला ही स्त्री तुम्हाला अशा एका मोहात किंवा निर्णयात अडकवेल जिथून बाहेर पडण्याचा रस्ता तुम्ही स्वतःच बंद करून घ्याल. मग संबंध असो किंवा पैशाचे व्यवहार. पण थांबा,
ही तर फक्त सुरुवात आहे. त्या स्त्रीच्या नादात पडल्यानंतर नक्की काय गमावणे लागणार आहे? पैशाचे साम्राज्य उद्ध्वस्त होणार, कोर्ट कचरीचे फेरे मारावे लागणार. चला तर पाहू विनाशाचा सर्वात भयंकर टप्पा. माझ्या प्रिय लाडक्या मेष राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा 9 ऑगस्टचा काळ ग्रहयोग पेटून उठेल तेव्हा त्याचा पहिला आणि सर्वात फटका तुमच्या खिशाला आणि बँक बॅलन्सला बसणार आहे. मेष राशीचे पुरुष स्वभावाने थोडे गडबडीत निर्णय घेणारे असतात, पण त्या स्त्रीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही अशी जागा शोधाल जिथे तुम्हाला वाटेल की मोठा फायदा होईल, पण तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा खड्डा असेल. नको तिथे केलेली मोठी गुंतवणूक, त्या स्त्रीच्या सांगण्यावरून एखाद्याला दिलेले मोठे कर्ज किंवा एखाद्या बिझनेस पार्टनरशिपमध्ये झालेली भयंकर फसवणूक. 9 ऑगस्टच्या आसपास घेतलेला एका पैशाचा चुकीचा निर्णय तुमच्यावर जन्माचे कर्ज लादू शकतात. वर्षानुवर्ष घाम गाळून जमलेली एका रात्रीत शून्य होण्याची हीच वेळ आहे. पण थांबा, पैशाचे नुकसान तरी भरून निघेल, पण समाजाने नात्यामध्ये गमावलेली इज्जत कशी परत मिळणार? ती एक स्त्रीच्या नादात. 9 ऑगस्ट नंतर मेष राशीच्या पुरुषांना चरित्र्यावर खोटे अपयश घातले जाण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्यावर असा एखादा आरोप केला जाईल ज्यामुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते किंवा व्यवसायाचे लायसन धोक्यात येऊ शकते. कौटुंबिक सुखासाठी राख रांगोळी, घरातील विश्वासाला असा तडा जाईल की तुमचे घरचे लोक तुमच्यावर संशय घेऊ लागतील. कोर्ट कचेरी आणि कायदेशीर एक छोटासा मेसेज किंवा एक चुकीचा शब्द तुम्हाला थेट कोर्ट आणि पोलीसच्या फेऱ्यामध्ये अडकू शकतो. विचार करा, ज्या माणसाच्या समाजात मान सन्मान होतो, तो स्वतःच्या पायावर ठाम उभा होतो, तो 9 ऑगस्टच्या या काळात सावलीनंतर रात्रीची झोप गमावून बसणार आहे. डिप्रेशन, मानसिक तणाव, माझ्यासोबत असं का झालं या प्रश्नाचे उत्तर शोधत मेष राशीचा पुरुष आतून पुरता तुटून जाईल आणि या सगळ्या मागे सूत्रधार असेल ती एक व्यक्ती आणि तुमचा एक चुकीचा निर्णय. हो मंडळी, पण हे सगळं नक्की कसं विणलं जात आहे? ही स्त्री तुम्हाला कशा प्रकारे स्वतःच्या तालावर नाचवेल आणि ही छुपा शत्रूचा पुढचा प्लॅन काय आहे हे जाणून घेण्यासाठी लगे पाहूया महानाटकाचा सर्वात धोकादायक टप्पा. फक्त 4 गुप्त शत्रू आणि हे भयंकर जाळे. माझ्या मेष राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 9 ऑगस्टच्या या काळ्या सावलीत मेष राशीचे पुरुषांना शिकार बनवण्यासाठी अतिशय चालाखीने जाळे विणले जाणार आहे. विनाशाची सुरुवात कधीही मोठ्या भांडणाने होत नाही, ते होते अत्यंत गोड बोलण्याने, सहानुभूतीने आणि खोट्या काळजीने. 9 ऑगस्टला तुमच्या आयुष्यात येणारी ती स्त्री अचानक तुमच्या जवळ खूप येण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या अडचणी समजून घेण्याचे नाटक करेल. तुम्हाला वाटेल की जगातील सर्वात चांगली व्यक्ती तुम्हाला भेटली आहे, पण भावा, हीच ती हनी ट्रिप जिथे तुमचा पाय अडकणार आहे. आजचे 9 ऑगस्टच्या आसपास मेष राशीच्या पुरुषांच्या मोबाईलवर एखादा अनोळखी मेसेज, सोशल मीडियावरील सिक्रेट किंवा अनोळखी व्हिडिओ कॉल येऊ शकतो किंवा एक चूक होऊ शकते. काही मिनिटं संभाषण किंवा नको त्या क्षणी आलेले स्क्रीनशॉट आणि बस पुढच्याच मिनिटात सुरू होईल तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर ब्लॅकमेलिंगचा खेळ. पैसा घ्या, नाही तर हा व्हिडिओ तुमच्या घरातील लोकांना, मित्राला सोशल मीडियावर पाठवून अशी थेट धमकी तुम्हाला दिली जाईल. पण अनोळखी स्त्री नाही तर तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे गुप्त शत्रू सुद्धा 9 ऑगस्टला त्या स्त्रीचा ढाल म्हणून वापर करणार आहेत. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतात तेच लोक पडद्यामागून या खेळाचे सूत्र हलवत असतील. तुमची नकळत तुमच्या विरुद्ध पुरावा गोळा केले जातील. तुमची एक छोटीशी चूक ही पायरी आणि हे शत्रू तुम्हाला समाजासमोर उघडे पाहण्यासाठी तयार बसले आहे. मग या भयंकर जाळ्यातून स्वतःचा बचाव कसा करायचा? 9 ऑगस्टला मेष राशीच्या पुरुषांनी कोणत्या 5 सर्वात मोठ्या चुकूनही चुका करू नका. चला उघडूया विनाशापासून वाचणारे पुढचे पान. मंडळी, माझ्या मेष राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, चला तर मग कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. मंडळी, 9 ऑगस्टचा हा काळ घाला तुमच्या दारात येण्यापूर्वी तुम्हाला काही स्पष्ट लक्षणे दिसू लागतील, पण जर तुम्ही वेळेत सावध नाही तर विनाश अटळ आहे. लक्ष देऊन ऐका मेष राशीच्या पुरुषांनो, 9 ऑगस्टच्या
9 ऑगस्टच्या आसपास पुढील 5 भयंकर चुका चुकूनही करता कामा नये. पहिली मोठी चूक, परिस्थितीकडे झालेले क्षणित. या काळात वैवाहिक आयुष्याबाहेर पाऊल टाकणे किंवा स्वतःच्या पर्यटनला सोडून दुसऱ्या स्त्रीच्या मोहात पडणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःची कंबर खोदण्यासारखे आहे. 9 ऑगस्टचा हा काळ तुमच्या मोहाचा फायदा घेण्यासाठी बनला आहे, पण क्षणिक आकर्षण तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. दुसरी आणि तिसरी चूक, राग, आंधळा विश्वास. दुसरी मोठी चूक, रागाचा ताबा. मेष राशीचं मूळ स्वभाव आक्रमण, पण 9 ऑगस्टला घरातील किंवा ऑफिसमधील कोणत्याही स्त्रीशी वाद घालताना आपल्या जिभेवर ताबा ठेवा. एक चुकीचा किंवा रागात बोललेला शब्द तुमच्या विरुद्ध कायदेशीर शास्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो. तिसरी मोठी चूक, अंधश्रद्धेने ठेवलेला आंधळा विश्वास. ती फक्त माझी मदत करत आहे या भ्रमात राहू नका. नव्याने आयुष्यात आलेल्या किंवा अचानक जास्त गोड बोलणाऱ्या स्त्रीवर 9 ऑगस्टच्या काळात डोळे झाकून विश्वास ठेवणे ही तुमची सर्वात मोठी आत्मघाती पायरी ठरेल. चौथी चूक, कायद्याचे उल्लंघन किंवा ज्या स्त्री सांगण्यावरून किंवा तिच्या प्रभावाखाली येऊन कोणतेही बेकायदेशीर काम, करमणूक किंवा शॉर्टकटने पैसे कमवण्याचा मार्ग निवडू नका. 9 ऑगस्टला घेतलेला एक असहाय्यक निर्णय तुमचा थेट तुरुंगाच्या हवेत ढकलून देईल. पाचवी मोठी चूक, व्यसन किंवा नशेत घेतलेला निर्णय. 9 ऑगस्टला दिवशी दारू किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पूर्णपणे लांब राहा, कारण नशेत असताना तुमची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होईल आणि तुम्ही त्या स्त्रीच्या जाळ्यात सहज अडकाल. आता संकट तेवढे भयंकर आहे हे तुमच्या लक्षात आले असेल, पण घाबरू नका. या काळाच्या भयंकर घाल्यातून मेष राशीच्या पुरुषांना सुरक्षित बाहेर काढणारे अचूक महाउपाय कोणते? हे 9 ऑगस्टचा हा महाविनाशकारी योग निष्फळ कसा करायचा? चला पाहूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि जीवन रक्षण भागामध्ये. माझ्या मेष राशीच्या लाडक्या भावांनो, बहिणींनो, मंडळींनो, प्रिय व्यक्तींनो, संकट कितीही भयंकर असलं तरी, हा काळ कितीही आक्रमण झाला तरी, आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी मार्ग सांगितलेला आहे. 9 ऑगस्टचा हा काळ योग्य जितका विनाशकारी आहे, तितका त्यावर उपाय अत्यंत सोपे आणि अफाट शक्तिशाली आहे. जर मेष राशीच्या पुरुषांनी 9 ऑगस्टच्या दिवशी हे महाउपाय प्रामाणिकपणे केले तर तुमच्यावर आलेले वाईट सावट कापुरासारखे जळून खाक होतील. पहिला महाउपाय, श्री हनुमान उपासना. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचे कुलदैवत मारुतीराया. 9 ऑगस्टच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसाचे पाठन करा. शक्य असल्यास सुंदरकांड वाचा किंवा एक मारुतीचे कवच तुम्हाला कोणत्याही मोहापासून आणि वाईट दृष्टीपासून सुरक्षित ठेवेल. दुसरा महाउपाय, महादेवाची संजीवन मंत्र. 9 ऑगस्टच्या दिवशी सकाळी तांब्याच्या पाण्याच्या आणि थोडे लाल चंदन टाकून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय किंवा महामंत्र जप मंत्र करा. 108 वेळा जप करा. यामुळे तुमची बुद्धी स्थिर राहील आणि भलत्या मोहात पडणार नाही. तिसरा महाउपाय, 9 ऑगस्टला लाल रंगाचे कपडे, गूळ, गहू किंवा मसूर डाळ एखाद्या गरजूंना किंवा मंदिरात दान करा. यामुळे मंगळचा तीव्र प्रभाव त्वरित शांत होईल. चौथा महाउपाय, मौन आणि संयम. हे सर्वात मोठे शस्त्र. या दिवशी अनोळखी स्त्रियाशी किंवा ज्याच्याशी तुमचे पटत नाही अशा लोकांनी कोणत्याही वादात पडू नका. कमी बोला, शांत राहा आणि कोणताही मोठा निर्णय 9 ऑगस्टच्या दिवशी घेऊ नका. लक्षात ठेवा, ज्योतिष हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नसते, तर येणाऱ्या संकटाची पूर्ण कल्पना देऊन सावध करण्यासाठी असते. जर तुम्ही या व्हिडिओ सांगितलेल्या चुका टाळल्या आणि महाउपाय मनापासून केले तर काळाचा कितीही भयंकर घाला आला तरी तुमचे कसेही वाकडे होणार नाही. मेष राशीचे तुमच्या प्रत्येक मित्रांना, भावांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच्या आता लगेच शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणतरी आयुष्य संसार वाचू शकतं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय हनुमान, जय श्रीराम किंवा नक्की तुमच्या ह्याने, जेणेकरून मारुतीरायाचे आशीर्वाद, तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या लाईक करून आपल्या आत्याच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सावध राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी,
मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये. तुम्हाला असेच अचूक राशी भविष्याचे न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जोडून राहावं लागेल. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.